सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। कोई भी गर्ल हुजे उहो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे। त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो जंहिंजे करे मां इन्हनि खे लाइक कयो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 3 पैनल नंबर 12 सम्राट अशोक नगर में बीजेपी आमदार कुमार ऐलानी जी के प्रयासों से 27 लाख रुपए की निधि से एक भव्य गार्डन, साथ ही साथ वहां स्थानिकों की मांग को देखते हुए छोटे मोटे कार्यक्रमों के लिए इसको सुशोभीकरण किया जा रहा है, जो जल्द बनकर तैयार होगा और स्थानिक रहवासी यहाँ छोटे मोटे कार्यक्रम कर इसका लाभ ले सकेंगे। वहीं स्थानिकों ने आमदार कुमार ऐलानी के इस कार्य को लेकर उनका धन्यवाद किया। इस अवसर पर पूर्व स्थायी समिति सभापति टोनी सिरवाणी, पिंटो भटीजा, प्रशांत पाटिल और बड़ी संख्या में स्थानिक रहवासी और महिलाएं वहां उपस्थित थी। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। अरे प्रशांत, अरे यार उनका तो गणपति बप्पा मोरया, मूर्ति अरे बोलना भाई, एक गुरु ने बोला था। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। सिद्धार्थ मंडल ने, हमारे अध्यक्ष मंगेश भाई और उनकी टीम ने जो मुझे निवेदन दिया था कि जो डॉक्टर बाबा साहब को अम्बेडकर के मानने वाले हैं, उनके लिए, समाज के लिए न कोई सभागृह है, न ही कोई शादी के लिए, ब्याह के लिए या फंक्शन के लिए, कोई प्रोग्राम के लिए न कोई गार्डन है। उसके देखते हुए मैं उनकी बात मान ली कि ये सही है। मैंने यहाँ पे विजिट किया और उनके कहने पे मैंने यहाँ पे 27 लाख रुपया मैंने इस गार्डन के लिए सुशोभीकरण करने के लिए मंजूर किया, जहाँ पे एक सुंदर सा स्टेज होगा, जिसके ऊपर एक रूम होगा। कुछ भी यहाँ पे जिनको भी जो कार्यक्रम वगैरह करना रहे, रूम में बर्तन हो, चाहे फंक्शन शादी ब्याह के लिए जो सामान वगैरह रखते हैं, यहाँ दुल्हा दुल्हन के लिए वो रूम में उसको सजाया जाए और नीचे स्टेज हो। और साथ में ये जो प्रसिद्ध जगह है उसको गार्डन, जार वगैरह, ग्रीनरी, सीनियर सिटीजन के लिए बेंचेस, महिलाओं के लिए बैठने के लिए अलग से सुविधा, सुशोभीकरण, ग्रीनरी, इस परिषद में पूरा एक सुंदर गार्डन के जैसा
और प्लस समाज के कार्य करने के लिए ये जगह होगी। मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं जिन्होंने मुझे ये सेवा करने के लिए मौका दिया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। उल्लास का दिन है आज अशोकनगर वासियों के लिए कि काफ़ी समय से जो सिद्धार्थ मंडल की ओर से, सिद्धार्थ ग्रुप की ओर से आमदार के पास एक रिक्वेस्ट डाली गई थी कि हमको यहाँ पर अशोकनगर में एक गार्डन का उपलब्ध कराएं। आज आमदार साहब ने उनकी मांग को आज पूरा किया। आज उसका ही हमने भूमि पूजा किया। सिद्धार्थ मंडल की ओर से आमदार साहब का बहुत भव्य स्वागत किया गया। आने वाले दिनों में महीने डेढ़ महीने में आपको यहाँ पर एक भव्य गार्डन का रूपरेखा मिलेगी। धन्यवाद। सम्राट अशोकनगर मध्ये सिद्धार्थ बालवाडी हा परिसर कित्येक वर्षापासून इकडे खुलं मैदान म्हणून याचा उल्लेख होत राहायचा आणि आमचं बालपण या मैदानामध्ये गेलेलं आहे आणि आम्ही लहानपणापासून ऐकतो की आजी माझी नगर तिकडे हा प्लॅन आणतोय तो प्लॅन आणतोय, पण आतापर्यंत 25 वर्ष झाली तिथे कुठलाही प्लॅन सक्सेस झाला नाहीये। यातच एका वर्षातच आम्ही आमचं नवीन मित्रमंडळ रजिस्ट्रेशन केलं, त्याच्या माध्यमातून आम्ही भव्य स्तंभ असं बांधण्यात आलं आणि याच मंडळाच्या वतीने आमचं मंडळाचे अध्यक्ष मंगेश सिरसाट यांच्या नेतृत्वाने आणि यांच्या पुढाराने यांच्या पाठपुरावाने यांनी कुमार ऐलानी यांच्याशी संपर्क साधून इकडे प्रत्येक छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी स्टेज आणि कंपाऊंड आणि सुशोभीकरण, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांच्या खेळण्यासाठी जे काय उपाययोजना त्यांनी कुमार ऐलानी यांच्या निधीतून मंजूर करून घेतल्यात त्यांच्याबद्दल मी एकदा आभार मानतो आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने मंडळातर्फे मी माननीय कुमार ऐलानी साहेब यांचे देखील आभार मानतो की आपण बरेच वर्षापासून रखडलेल्या या जागेला आपण एक न्याय मिळवून दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तुमचे देखील धन्यवाद। जय भीम। खूप आभार टोनी साहेबांचे, खूप आभार। त्यांनी इथं आपल्याला स्विमिंग पूल वगैरे बनवून महिलांसाठी सुद्धा कार्यक्रम करायसाठी ते बनवणार आहेत, ते स्टेज वगैरे सगळं बनवून म्हणजे रूम काढून देणार आहेत, त्यासाठी खूप त्यांचे धन्यवाद आणि खूप आभार। ही योजना इथं कोणी आणलीच नव्हती सम्राट अशोकनगरमध्ये, पण सरांनी आणली, सरांचे खूप धन्यवाद। जय झुलेलाल, जय बाबासाहेब, जय माताजी। आमच्या साहेबाई जे केलं आमच्यासाठी ते खूप चांगलं केलं। आमची पोरं बाळ सगळं नाव काढते साहेबांचा। बस, जय भीम, जय भारत। मंगेशजी, त्याच्यानंतर ढोके साहेब व त्याच्यानंतर तमाम यांची जी नवयुवकांची नागरिकांची जी टीम आहे त्यांना अभिनंदन करतो की खूप वर्षापासूनचं त्यांचं स्वप्न होतं आणि ह्या स्वप्नाखातीर त्यांनी ही जागा आतापर्यंत सुरक्षित ठेवली होती आणि सुरक्षित ठेवल्यानंतर जेव्हा ते आमदारांकडे आले आणि त्यांना त्यांचा स्वप्नाचं कल्पना दिली त्यावेळेस आमदार आमचे कुमार ऐलानी, जिनका नाम गारंटी है और उनका है काम यही है गारंटी देना और काम पूरा करना, तो उन्होंने त्यांनी आज या उद्यानाकरता निधी आणला। नुसता निधीच नाही आणला तर आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि काही कालांतरानंतर इतकं सुंदर असं भव्य इथे वास्तू निर्माण होणार आहे की ज्या वास्तूमध्ये हे माझा जो मागासवर्गीय समाज आहे त्याला त्याच्या लग्नासाठी, मुलीच्या साखरपुड्यासाठी, इतर छोट्या छोट्या कामासाठी जेव्हा इथून जवळजवळ 500 मीटर 1 किलोमीटरपर्यंत लांब जेव्हा जावं लागत होतं कार्यक्रमाला, तसं जावं लागणार नाही, त्यांना ती सगळी सोय इथे कुमारजींच्या माध्यमातून होते। म्हणून मी स्वतः कुमारजींचं तसेच ह्या स्वप्न बघणाऱ्या तरुण मंडळींचं अभिनंदन करतो की तुम्ही हा जो आपला हा जो झेंडा पुढे गेला आणि आज कुमारजीच्या माध्यमातून तो पूर्ण केलेला आहे, त्यासाठी तुमचं खूप अभिनंदन। आणि कुमारजी आपलेही अभिनंदन की आपण इतक्या झोपडपट्टीच्या एरियामध्ये जातीने लक्ष घातलं आणि विकासाची धुरा इथपर्यंत आणून ठेवली, त्याच्यामुळे धन्यवाद। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।